ज्या काही टप्पे आपण ठरवले होते त्या प्रत्येक टप्प्याला मला असं वाटतं की अपेक्षेप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालं आणि त्यातनं हे सगळं इव्हॉल्व होत गेलं आणि आज आपण बघितलं की जे काही लॉन्च आपण केलेले आहेत ते खूप चांगले आहेत. म्हणजे आता सर्व्हिस बुक पासनं तर म्हणजे एक थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर एखादा कर्मचारी ज्यावेळेस आपला सिलेक्ट होतो त्याचं सिलेक्शनचं जे पत्र आहे त्या पत्रापासून तर तो रिटायरमेंट ज्यावेळेस घेतो तर रिटायर होत असताना त्याला जे काही द्यायचं आहे त्याचं पत्र किंवा त्याला जे काही त्या फॉर्मॅट मध्ये त्याला जे काही मिळणार आहे या सगळ्या गोष्टीचं एक अतिशय सीमलेस अशा प्रकारचं आर्किटेक्चर आपण तयार केलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी वेळेवर होत राहतील असं कनेक्टेड आर्किटेक्चर हे या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्याचं पत्र ज्यावेळेस आपण इश्यू करू त्या पत्रापासून त्याचा जो जर्नी सुरू होईल त्यांनी घेतलेलं कुठली सुट्टी असेल तर ती रजिस्टर होईल, त्याला जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे आहेत ते रजिस्टर होत जातील, त्याच्याकरता किंवा त्या केडरकरता घेतलेला जो निर्णय आहे तो होत राहील. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता नव्याने एंट्री करायची आवश्यकता नाही आहे तर त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक त्याच्या बुकवर एंटर होत जातील, ते बिल्डअप होत जाईल आणि केवळ त्याच्या जर्नी करता नाही तर आपल्या एकूण HR मॅनेजमेंट करता ही संपूर्ण व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे डायनामिकली आपल्याला वापरता येईल. त्यातनं जो आपला अधिकारी कर्मचारी आहे त्याच्याकरताही हा एक चांगला एक्सपिरियन्स असेल, त्यालाही आपलं स्वतःचं जीवनाचं प्लॅनिंग करण्याकरता त्यातनं एक चांगल्या पद्धतीचा फायदा मिळेल आणि एकूणच आपल्या प्रशासनाला गतिमान करण्याकरता ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या एक्सपिरियन्समुळे आपल्याला करता येतील.